नमस्कार. क्रांतीभूमी मराठी न्यूज मध्ये स्वागत आहे. मागील काही दिवसापासून गलाटी संघर्ष समिती गलाटीमध्ये पाणी येण्यासाठी प्रयत्न चालू आहे. याचाच एक भाग म्हणून मागील 3 दिवसापासून कंटिन्यू गलाटी धरणामध्ये पाणी येण्यासाठी सामाजिक कार्यकर्ते राजू काकडे, त्याचबरोबर दाडेगावतील काही ग्रामस्थ आणि गलाटी संघर्ष समितीतील काही सदस्य, त्याचबरोबर शेतकरी आपल्या सोबत आहेत. आपण त्यांच्याशी बातचीत करणार आहोत. आता आजचा तिसरा दिवस आहे. त्यामध्ये आपण काय सांगणार आहात त्याच्यामध्ये? राजू दशरथ काकडे, सामाजिक कार्यकर्ता, दाडेगाव आणि दाडेगाव येथील ग्रामपंचायत सदस्य. आजचा तिसरा दिवस आहे. आपल्याला काही पाटबंधारे विभाग असेल किंवा प्रशासनाकडून काही निवेदन वगैरे, अर्ज वगैरे किंवा त्या संदर्भात काही? कुठलंच प्रशासन शासन भेट द्यायला नाही आलेलं. पोलीस प्रशासनाचं पण प्रोटेक्शन नाहीये, कारण पाणी हे जीवन आहे. बाबासाहेबांना लढा दिलता की पाणी हा निसर्गाची देणगी आहे. पाणी हे सर्वांसाठी, की पाणी डावा कालवा हा वडीगोद्री वरून जे शेतकरी संघटना गलाटी संघर्ष समिती याने लढा 25-30 वर्षापासून चालू आहे. आणि मी पण चालू केलेलं आंदोलन की 9 किलोमीटर वरून वडीगोद्री या पाट आहे, तिथून डावा कालवा, तिथून पायी चालतोय मी 17 तारखेपासून. 17-19 आजची 21 आहे. 3 दिवस झाले तर हा लढा चालू आहे. आपल्यासोबत पुन्हा काही बांधव आहेत. काय सांगाल त्याविषयी? आमचं एवढंच म्हणणं आहे की राजू भाऊ जे आंदोलन हे केलंय, समजा उभा केलंय, त्याला सरकारने साथ द्यावा आणि लवकर मागणी पूर्ण करावी. आमची एवढी नम्र विनंती सरकारला. आपल्यासोबत सुद्धा पंचक्रोशीतील काही शेतकरी, त्यांच्याशी आपण बातचीत करणार आहोत. तर आपण आता मागील काही दिवसापासून पाहतोय पाणी येण्यासाठी खूप काही आश्वासनं देण्यात आलेली आहेत. आता सुद्धा शेतकऱ्याचे खूप काही मोठे प्रश्न सध्या पाहिलं तर आपण मराठवाडा पूर्ण कोरडाचा आहे. पण आतापर्यंत मराठवाड्यामध्ये पाऊस नाही आणि ह्या धरणाला पण पाणी आलं तर खूप काही शेतकरी यामध्ये होतील. यामध्ये जर राजभाऊच्या लढाला जर यश आलं, पाणी तिकून आलं, तर शेतकरी सुबलम सुबलम होतील. आपण एक शेतकरी म्हणून काय सांगा? आपल्या तळ्यामध्ये पाणी यायला पाहिजे, ही आमची नम्र विनंती. आपल्यासोबत पुन्हा काही बांधव आहेत. हा मोठा जे धरण आहे, धरणावरती खूप काही कार समाज सुद्धा त्यामध्ये त्यांची पोटाचा सुद्धा मोठा प्रश्न या तळ्यावर हे होतो. म्हणजे या तळ्यामध्ये पाणी आलं तर त्यांच्या सुद्धा पोटाची खिळगी यामधून भरले जाईल. त्याबद्दल आपण काय सांगा? आमचं प्रशासनाला एकच म्हणणं आहे की आमच्या ज्या मान्य ही आहेत अटी, तेवढ्या मान्य करावा. आणि पुढचं जे 25 तारखेचं आंदोलन आहे, सर्व गावकरीच येणार आहे आम्हाला पाठिंबा देण्यासाठी. तर आम्ही तिथं रस्ता आंदोलन करू, जर प्रशासन जर आम्हाला काहीच हे दिलं नाही तर. मागील जे 3 दिवसापासून जे लढा मागील काही वर्षापासून चालू होता, पण मागील 3 दिवसापासून कंटिन्यू आंदोलन चालू आहे. या आंदोलनाला आता कितपर्यंत यश येतं, यामध्ये प्रशासन कोणत्या प्रकारे सहकार्य करते हे पाहणं आता सर्वात महत्वाचं, गरजेचं आहे. क्रांतीभूमी मराठी न्यूज, अंबड, जालना.